मित्रांनो, अत्यंत आनंदाची बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थी मित्रांनो, आता फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. 29 तारखेपासून सुरू झाले आहे. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ही अर्ज प्रक्रिया पूर्ण प्रक्रिया पार पडेल. म्हणजे अर्जाची प्रक्रिया आपण पूर्ण करायची आहे, अर्ज करून घ्यायचे आहेत. दुसरं म्हणजे आता प्रश्न उरला, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत या संदर्भात माहिती देऊत. व्हिडिओला लाईक करा आणि एकदा सांगतो, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच दुसरं म्हणजे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला कोणी जर जॉईन झालं नसेल तर लवकरात लवकर जॉईन व्हा. आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे. थेट पद्धतीने या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, या व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीस मुंबई शहरामध्ये 2459 जागा आहेत एकूण. ठाणे शहरामध्ये 267, नवी मुंबई 88, मीराबाई तर 843, पुणे शहर 885, पिंपरी चिंचवड 356, सोलापूर शहर 55, छत्रपती संभाजीनगर 150, अमरावती शहर 34, नागपूर शहर 398, लोहमार्ग मुंबई 743, ठाणे ग्रामीण 151, रायगड 94 प्लस इकडे सुद्धा चालक, पोलीस शिपाई म्हणजे वेगवेगळे पद आहेत. पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई बॅट्समन अशा पद्धतीने हे चारही पदं इथे देण्यात आले आहेत. थोडा हे तक्ता अंधक आहे, त्यामुळे दिसण्यास तुम्हाला थोडा प्रॉब्लेम येत असेल, समजून घ्या. फक्त हे एकूण जागा इकडे देण्यात आली आहे. आपण पाहू शकता एकूण आपल्या दिसतात स्क्रीनवर, हे एकूण इकडे देण्यात आले आहे. एक मिनटं विद्यार्थी मित्रांनो, गोंधळ होऊ नये. हे जे एकूण दिसतंय हे इकडं आहेत. हे 4 पदं जे आहेत, सॉरी 1, 2, 3 पदं आहेत. या तिन्ही पदाचं इकडं एकूण पदसंख्या देण्यात आली आहे. चला तर आपण कोठवर आलतो. चला खाली आपण लोहमार्ग मुंबई इथे 743 जागा आहेत. ठाणे ग्रामीणमध्ये 151 जागा, रायगडमध्ये 98, पालघरमध्ये 123 जागा, सिंधुदुर्गमध्ये 88 पूर्ण जागा त्या तिन्ही पोस्ट ज्या आहेत त्याच्या. रत्नागिरीमध्ये 91, कोल्हापूरमध्ये 88 आणि पुणे ग्रामीणमध्ये 59. आणि आपण जर पाहिलं तर सांगलीमध्ये 36 जागा आहेत पूर्णपणे. सोलापूर ग्रामीणमध्ये 90. आपण जर पाहिलं तर नाशिक ग्रामीणमध्ये 162, अहिल्यानगरमध्ये 93 आणि जळगावमध्ये 171 आणि धुळेमध्ये 136 अशा पद्धतीच्या जागा आहेत. धन्यवाद.